नमस्कार. मी अमोल अशोक काळे. शब्दांची मांडामांड करून काही शब्द ज्यावेळेस समोर मांडले जातात त्यावेळेस एक कविता तयार होते. म्हणजे खरं तर शब्दांची मांडणी करणारे जे असतात ना त्यांना खरं तर कवी म्हणतात. मी मांडामांडच केलेली आहे, पण एक छोटीशी कविता केली आहे. ऐकूया आपण कविता. कवितेचं नाव आहे डुबकी. साद घालतंय कुणीतरी, ऐकू येतंय कोणाला. साद घालतंय कुणीतरी, ऐकू येतंय कोणाला. शब्दांचेच होतात हुंकार, तेवढीच खंत आहे मनाला. शब्दांचेच होतात हुंकार, तेवढीच खंत आहे मनाला. मनाला समजून घ्यावं तर आहे कुठं मन. मनाला समजून घ्यावं तर आहे कुठं मन. सध्या तरी मनापेक्षा महत्वाचं आहे धन. सध्या तरी मनापेक्षा महत्वाचं आहे धन. धन तर महत्वाचं होतं फार पूर्वीपासून. धन तर फार महत्वाचं होतं फार पूर्वीपासून. त्याचं मोहक रूप कोणीतरी चितारलं होतं एका मंथनातून. मंथनातून साकार व्हावं निराकाराचं नवनीत. मंथनातून साकार व्हावं खरं तर निराकाराचं नवनीत. पण अविचारांचं विष पसरलं होतं तेव्हा अमृत होतं पडवीत. पडवीत अंग मोकळं करावं म्हणलं तर साद ऐकू आली. पडवीत अंग मोकळं करावं म्हणलं तर साद ऐकू आली. कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून आमचीच थोडी लगबग झाली. कोणाला तरी मदत पाहिजे म्हणून आमचीच थोडी लगबग झाली. जाऊन बघितलं तर एक भला मोठा वृक्ष पार गुदमरून गेला होता. जाऊन बघितलं तर एक भला मोठा वृक्ष पार गुदमरून गेला होता. त्याचा आधार घेऊन त्याला संपवणाऱ्यांनी त्याला पूर्ण घेरला होता. जमेल तेव्हा तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. जमेल तेव्हा तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. संपत होता तरीही त्याचं मूळ रूप दाखवण्याचा विचार करत होता. संपत होता तरीही त्याचं मूळ रूप दाखवण्याचा तो विचार करत होता. त्याचे शब्द आम्हाला पूर्ण कळत होते. त्याचे शब्द आम्हाला पूर्ण कळत होते. कारण आपले सोयरे हेच हे कोणीतरी आम्हाला सांगून ठेवले होते. कारण आपले सोयरे हेच हे कुणीतरी आम्हाला सांगून ठेवले होते. मग आम्हीही ठरवलं आपण त्याला वाचवायचं. मग आम्हीही ठरवलं आपण त्याला वाचवायचं. साऱ्या विश्वाचं आर्त त्याच्याच डोळ्यात बघायचं. साऱ्या विश्वाचं आर्त त्याच्याच डोळ्यात बघायचं. निघालो खरे वाचवायला, पण तेही तितकं सोपं नव्हतं. निघालो खरे वाचवायला, पण तेही तितकं सोपं नव्हतं. त्याला घेरणारे म्हणले आम्ही त्याचे रक्षण करते आहोत. हे तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं. कळायचंय ते उशिरा का होईना, पण आम्हाला कळलं होतं. कळायचंय ते उशिरा का होईना, पण आम्हाला कळलं होतं. दूर कुठेतरी आशेचं तांबडं फुटत होतं. दूर कुठेतरी आशेचं तांबडं फुटत होतं. तांबडं फुटून पहाट झाली, होईल आता सकाळ. तांबडं फुटून पहाट झाली, होईल आता सकाळ. दुर्गुणांची रात्र सरून येईल सद्गुणांचा सुकाळ. दुर्गुणांची रात्र सरून येईल सद्गुणांचा सुकाळ. आश्वस्त करून त्याला म्हणलं काळजी करू नकोस. आश्वस्त करून त्याला म्हणलं काळजी नको करूस. तुला मोकळं करूनच साजरा करू मानवतेचा उरूस. तुला मोकळं करूनच साजरा करू मानवतेचा उरूस. मानवता शब्द ऐकला आणि आले ना ते अंगावर धावून. मानवता शब्द ऐकला आणि आले ना ते अंगावर धावून. म्हणाले याला तर घेरलाच आहे, तुम्हालाही घेतो पाहून. म्हणाले याला तर घेरलाच आहे, तुम्हालाही घेतो पाहून. पाहण्यासारखं आमच्यात अजिबातच काही नाही. पाहण्यासारखं आमच्यात अजिबातच काही नाही. पण एक प्रश्न आहे, प्रत्येक गोष्ट संपवण्याची तुम्हाला का बरं इतकी घाई. एक प्रश्न आहे, प्रत्येक गोष्ट संपवण्याची तुम्हाला का बरं इतकी घाई. एवढंच विचारलं तर आमच्यावर अजूनच संतापले. एवढंच विचारलं तर आमच्यावर अजूनच संतापले. कारण त्यांच्या मनातलं खरं काय ते आम्ही ओळखले. कारण त्यांच्या मनातलं खरं काय आहे ते आम्ही ओळखले. आता ओळखलंय म्हणून त्या वृक्षापाशी गेलो तर
बाजूनं चालला होता एक जथ्था. ओळखलं म्हणून त्या वृक्षापाशी गेलो तर बाजूनं चालला होता एक जथ्था. त्यांनाही आपल्यात घेऊ म्हणून हे रक्षक गेले त्यांच्या पुढे टेकवायला माथा. त्यांनाही आपल्यात घेऊ म्हणून हे रक्षक गेले त्यांच्या पुढे टेकवायला माथा. ते फक्त माथाच टेकवू शकतात, कारण विचार त्यांच्याकडे नव्हताच. ते फक्त माथाच टेकवू शकतात, कारण विचार कधीच त्यांच्यापाशी नव्हता. जथ्याचा रंगही त्यांच्याच आवडीचा, पण या रंगाचा संग मात्र अविचाराचा. जथ्याचा रंगही त्यांच्याच आवडीचा, पण त्या रंगाचा संगही अविचाराचाच. ते गेलेत बघून आम्ही वृक्षाभोवती धरली मोठी साखळी. ते गेलेत बघून आम्ही वृक्षाभोवती धरली मोठी साखळी. साखळी नव्हती धातूची, ती होती विवेकाची पाकळी. साखळी नव्हती धातूची, ती होती विवेकाची पाकळी. वृक्षाला म्हणलं, विवेकानेच तुला आम्ही सांभाळून ठेवू. वृक्षाला म्हणलं, विवेकानेच आम्ही तुला सांभाळून ठेवू. तुझ्यामुळेच आम्ही सारे एकच होऊन राहू. तुझ्यामुळेच आम्ही सारे एकच होऊन राहू. समाधानाचा उसासा टाकत तो म्हणाला, खात्री आहे मला. समाधानाचा उसासा टाकत तो म्हणाला, खात्री आहे मला. पण मला सांगा, तुमच्यातले काही जण त्या रंगामागे गेले, पण तुम्ही त्या रंगाला नाही भुलला. त्याला म्हणलं, आम्ही कसे भुलू त्या रंगाला. त्याला म्हणलं, आम्ही कसे भुलू त्या रंगाला. आम्ही अनुभवतोय ना अवघ्या रंगामध्ये एक रंग झालेल्या तुला. आम्ही अनुभवतोय अवघ्या रंगामध्ये रंगलेल्या तुला. तेव्हा प्रसन्न हसला, क्षणभर थांबला आणि म्हणाला, संगमावरती वलय एकत्र आली आहेत ती पावलं बघायला. संगमावरती वलय एकत्र आली आहेत ती पावलं बघायला. पावलं गगनापर्यंत गेलेल्या मोगरीची ती गंधित पावलं. गगनापर्यंत गेलेल्या मोगरीची ती गंधित पावलं. अणुरेणूही थोकडे ज्यामुळे झाले ती आश्वासक पावलं. अणुरेणूही थोकडे ज्यामुळे झाले ती आश्वासक पावलं. भ्रमण करून भूदान समर्पित ती न थकलेली पावलं. भ्रमण करून भूदान समर्पित ती न थकलेली पावलं. माणसातल्या माणसाला जोडणारी ती चिरंजीव पावलं. माणसातल्या माणसाला जोडणारी ती चिरंजीव पावलं. गेली अनेक वर्ष मी उभा आहे याच पावलांमुळे. तो म्हणाला, गेली अनेक वर्ष मी उभा आहे तो याच पावलांमुळे. जीवामधल्या शिवाची भेट होते तीही यांच्यामुळे. जीवामधल्या शिवाची भेट होते तीही यांच्यामुळे. स्तब्ध झालो आम्ही त्याचं बोलणं ऐकून. स्तब्ध झालो आम्ही त्याचं बोलणं ऐकून. आणावं लागत नाही मोठेपण, येतं ते विनम्रतेतून. आणावं लागत नाही मोठेपण, येतं ते विनम्रतेतून. स्पर्श केला त्याला तेव्हा पानं सळसळली होती. स्पर्श केला तेव्हा त्याची पानं सळसळली होती. भानावर आलो तेव्हा कळलं. भानावर आलो तेव्हा कळलं आम्ही आमच्याच अंतरंगात एक डुबकी मारली होती. भानावर आलो तेव्हा कळलं आम्ही आमच्याच अंतरंगात एक डुबकी मारली होती. एक डुबकी मारली होती. धन्यवाद.